आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा सामना रंगणार आहे। लखनौच्या घरच्या मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता सामना खेळला जाणार आहे। लखनौने आतापर्यंत 4 सामने जिंकले तर चेन्नईचा 5 सामन्यांमध्ये पराभव झाला। त्यामुळे हा सामना जिंकण्याशिवाय चेन्नईकडे दुसरा पर्याय नाहीये। सलग 4 सामने जिंकलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा अखेर कालच्या सामन्यात पराभव झाला। त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर आली आहे। काल दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स असा सामना रंगला होता। यावेळी मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 12 धावांनी पराभव केला। पंजाब संघाचा गोलंदाज युजवेंद्र चहलच्या खेळाच्या फॉर्मवर सध्या प्रश्न उपस्थित होत आहे। IPL 2025च्या पहिल्याच 5 सामन्यांत त्याला केवळ 2 विकेट्स घेता आल्या होत्या, तर इकॉनॉमी रेट 11.13% आहे। अनेक सामन्यांमध्ये तो 4 षटकांचा कोटाही पूर्ण करू शकलेला नाहीये। त्यामुळे पंजाब संघ अडचणीत येण्याची शक्यता आहे। भारताचा भालाफेकपटू DP मनू डोपिंगमध्ये दोषी आढळल्यामुळे नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने त्याच्यावर 4 वर्षांची बंदी घातली आहे। ही बंदी 24 जून 2024 पासून लागू होणार आहे। तर यामुळे DP मनूचं ऑलिम्पिक स्वप्न पूर्ण होण्याआधीच संपुष्टात आलंय। बार्सिलोनाने लेगानेसच्या मैदानावर झालेल्या सामन्यात निसटता विजय मिळवून ला लिगामधील आपली आघाडी सुरक्षित ठेवली आहे। अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यामध्ये बार्सिलोनाच्या खेळाडूंनी कडवी झुंज देत विजय आपल्या नावावर केला। या विजयामुळे गुणतालिकेमध्ये अव्वल स्थान टिकवून ठेवण्यास बार्सिलोनाला मदत झाली आहे। सनराइज हैदराबादकडून खेळणारा अभिषेक शर्मा आणि ईशान किशन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये अभिषेक शर्माच्या हातामध्ये एक चिठ्ठी असून त्यावर आय लव्ह ऑरेंज आर्मी असं लिहिलंय, तर त्यापुढे माझ्या रक्तातही ऑरेंज आहे असं तो म्हणताना दिसतोय।